बुद्धरत्न, धम्मरत्न, संघरत्न या तिन्ही रत्नांना श्रद्धापूर्वक अभिवादन करतो त्रिवार। परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना देखील त्रिवार पंचांग प्रणाम करतो। आपणा सर्वांना वंदन करतो, अभिवादन करतो। आज आपण बघणार आहोत प्रज्ञेचं अंग आपण 2 बघितले, शीलाचे 3 अंग बघितले। आपण बघणार आहोत आज समाधीचे 3 अंग, त्यापैकी सम्यक स्मृती आपण बघणार आहोत। भगवंत महासत्ती पठाण सुत्तामध्ये म्हणतात की कतमाच भिक्कवे सम्मा सती, इद भिक्कवे भिक्खू काये कायानुपस्सी विहरती, अतापि संपजानो सती मा विनय लोके अभिजादो मनस्सं, वेदनासु वेदनानुपस्सी विहरती, अतापि संपजानो सती मा विनय लोके अभिजादो मनस्सं, चित्ते चित्तानुपस्सी विहरती, अतापि संपजानो सती मा विनय लोके अभिजादो मनस्सं, धम्मे धम्मानुपस्सी विहरती। मराठीमध्ये अनुवाद अर्थात की हे भिक्षूंनो, सम्यक स्मृती म्हणजे काय आहे, सम्यक सती म्हणजे काय आहे, तर राग आणि द्वेष त्यागून जो कोणी साधक या 3.5 हाताच्या कायेमध्ये, कायारूपी विश्वामध्ये तो बघतोय की संप्रज्ञान आणि अत्यंत जागृत राहून, श्रमशील होऊन तो बघतोय की कायेमध्ये काय काय प्रकट होतंय। श्वास घेतोय, सोडतोय, घेतोय, सोडतोय, अशा पद्धतीने श्वासाचं आवागमन बघतोय आणि विविध उठणाऱ्या वेदना, निर्माण होणाऱ्या, उत्पन्न व्यय होणाऱ्या त्याच्याकडेही लक्ष देतोय। याच पद्धतीने अतापि संपजानो सती मा, कशा रीतीने तापतोय तो, श्रमशील होतोय, अत्यंत स्मृतिमान राहून, प्रज्ञानी राहून, संप्रज्ञानी राहून, वेदनामध्ये वेदनानुपस्सी होऊन विहार करतोय। प्रत्येक वेदना साक्षी भावने, तटस्थ भावने बघतोय। येणारी वेदना उत्पन्न होते, तिची स्थिती आणि अस्त निरुच्छांती अत्यंत जागृतपणे तो बघत असतो। त्याच पद्धतीने या 3.5 हाताच्या कायेमध्ये, कायेच्या विश्वामध्ये, कायेच्या लोकामध्ये तो बघतोय संप्रज्ञानी होऊन, स्मृतिमान होऊन आणि श्रमशील होऊन की चित्तावर काय काय उमटतंय, चित्तामध्ये काय काय धम्म उत्पन्न होतात आणि नष्ट होऊन बघतो। त्याच पद्धतीने तो राग द्वेष विहीन होऊन या 3.5 हाताच्या कायेच्या लोकामध्ये बघतोय की जे जे चित्तावर धम्म उमटतात, धर्मानुपस्सी होऊन तो विहार करतो। या पद्धतीने कायानुपස්සना, वेदनानुपස්සना, चित्तानुपස්සना आणि धम्मानुपස්සना अशा 4 पद्धतीच्या अनुविपස්සना त्याचा तो साक्षात्कार करतोय आणि ही आहे सम्यक स्मृती। आपण इथेच थांबूया। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। खूप खूप धन्यवाद।